श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गूढ पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे आपल्या घरातील कुलदैवत आणि लक्ष्मी बांधली जाते म्हणजे नेमकं काय. अनेकांना हा शब्द ऐकून धक्का बसेल, तर काहींना याबद्दल काहीच माहिती नसेल. पण वास्तवात हा विषय आपल्या घरातील सुख, शांती आणि समृद्धीवर थेट परिणाम करणारा आहे. आपलं कुलदैवत म्हणजे आपल्या वंशाचं आणि घराचं रक्षण करणारी दैवी शक्ती, तर लक्ष्मी म्हणजे धन, वैभव आणि सौभाग्याची देवी. या दोन्ही शक्ती आपल्यावर कृपा ठेवतात, जर आपण श्रद्धेने त्यांची पूजा, सेवा आणि नामस्मरण केलं तर. पण जेव्हा घरात अस्वच्छता वाढते, पूजा थांबते आणि नकारात्मक ऊर्जा घरात स्थिरावते, तेव्हा या दैवी शक्तींचा प्रभाव कमी होतो. बांधणे या शब्दाचा अर्थ साधा पण खोल आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर याचा अर्थ होतो दैवी शक्तीचा प्रवाह थांबवणे किंवा अडथळा आणणे. काही वेळा हे नकळत घडतं, तर काही वेळा ईर्षेने, नकारात्मक शक्तींनी किंवा चुकीच्या तांत्रिक कृतींमुळे. जेव्हा घरातील दैवी शक्तींचं रक्षण कमकुवत होतं, तेव्हा जीवनात अनाकलनीय अडथळे, क्लेश आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते. ज्या घरात कुलदैवत बांधले जाते, त्या घरात पिढ्यानपिढ्या समस्या टिकून राहतात. विवाहात अडथळे येतात, वंशवृद्धी थांबते, अपत्यप्राप्तीत अडचणी येतात आणि घरात वारंवार वादविवाद होतात. घरातील शांती हरवते आणि मनात बेचैनी वाढते. पूजा करूनही फळ मिळत नाही आणि देवावरची श्रद्धा डळमळते. आणि जर लक्ष्मी बांधली गेली असेल, तर आर्थिक स्थैर्य ढासतं. पैसा येतो पण टिकत नाही, अनाठायी खर्च वाढतात, नोकरी किंवा व्यवसायात अपयश येतं. घरात दरिद्री आणि चिंता निर्माण होते. एखादं काम होतंय असं वाटतं, पण शेवटच्या क्षणी थांबतं. ही सर्व लक्षणं दाखवतात की घरातील सकारात्मक ऊर्जा अडली आहे. पण मित्रांनो, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. सर्वप्रथम आपल्या कुलदैवताचं मूळस्थान शोधा आणि वर्षातून किमान एकदा तरी तिथे जाऊन पूजा, अन्नदान आणि सेवा करा. सकाळ संध्याकाळ दिवा लावा आणि आपल्या कुलदैवताचं तसेच लक्ष्मीचं नामस्मरण करा. देवी लक्ष्मीचा श्री हरी क्ली श्री लक्ष्म्यै नमः हा मंत्र दररोज 108 वेळा जपा. घरात स्वच्छता ठेवा, विशेषतः देवघर आणि ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. कापूर किंवा गुगुळ जाळून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करा. जर हे सर्व करूनही फरक पडत नसेल, तर एखाद्या सद्गुरूंचं किंवा अनुभवी गुरुजींचं मार्गदर्शन घ्या. मित्रांनो, लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सातत्य हेच कोणत्याही संकटावर मात करण्याचं खरं ब्रह्मास्त्र आहे. नकारात्मक शक्ती तात्पुरत्या असतात, पण आपल्या कुलदैवताची आणि लक्ष्मीची शक्ती अनंत आणि अचल आहे. फक्त भीती नव्हे, तर श्रद्धा आणि प्रेमाने त्या शक्तींची सेवा करा. मग कोणतीही वाईट ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. आपल्या कुलदैवत आणि लक्ष्मी हे आपल्या घरातील आईवडीलच आहेत. त्यांना विसरू नका, त्यांचा सन्मान करा आणि भक्तिभावाने त्यांची पूजा करा. त्यांची कृपा राहिली की घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच परत येईल. जर हा विषय तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच अधिक आध्यात्मिक ज्ञानासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा चिन्हावर क्लिक करायला विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त.